हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा इंडियन मॉम ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळे? तर सगळ्यांना गुड मॉर्निंग, सॉरी गुड इव्हिनिंग, कारण आता इव्हिनिंगचा टाईम झालेला आहे. आणि आता मी आज माझ्याकडे थोडं म्हटलं पार्लरमध्ये ठेवण्यासाठी सामान आणलेलं आहे, किंवा मग वेळ मिळाला तर बाहेर जाऊनसुद्धा विकायचा विचार करत आहे. पावसाचे दिवस आहे, थोडं पार्लर थंडच आहे आणि एक्स्ट्रा टायमात म्हटलं आता हे काम करावं, म्हणून माझ्या पप्पांचा बिझनेस आहे, बाबांचा मूर्त्यांचा वगैरे बिझनेस आहे. त्यांचा खूप मोठा आहे, तर त्यांनी थोडं सामान मला दिलेलं आहे त्याच्यामधलं विकायला. तर आता मी तेच आणलेलं आहे. तर भरपूर आहे. आताच मी काढलं होतं पण विसरून गेले तुम्हाला दाखवायचं. तर कृष्णाचे कपडे, कृष्णाच्या गळ्यातील बासुरी, कानातले घालायचे, त्याला मुकुट घालायचे ते, आणि असे सुंदर सुंदर त्याला घालायचे कपडे. हे बघा, तर खूप सारे छोटे मोठे स्टोनवाले, सिंपल जे असतात ते तशा पद्धतीचे आणि स्टोन पद्धतीचे. तर असा भरपूर माल बाबांनी दिलेला आहे. तर हे बघा, स्टोनवाले कुंदन आहे, याला खूपच छान असे स्टोन आहे याच्यामधले. तर हा आहे 40चा. 50ला बोलायचं, कारण आपण लेडीज जे आहोत ते भाव करण्यात खूप एक्सपर्ट असतो, म्हणून मग 40ला लावायचं. तर अशा पद्धतीने पूर्ण 2 याच्यावरच आहे पूर्ण. हे बघा, एक ही बॅग आहे आणि आणखी एक ही बॅग आहे. अशा 2 बॅगा भरून आहेत आणि इकडे सुद्धा आहे. तर आतमध्ये खूप सारं सामान आहे, कारण कृष्णाचे कपडे म्हटलं म्हणजे एका गाठोड्यातच, जे हे एक गठ्ठा आहे याच्यामध्येच खूप सारे आहेत. एका गठ्ठ्यामध्ये 18 20 असे आहेत. तर इतक्या याच्यातच भरपूर कपडे आहेत कृष्णाचे. आणि मुकुट बघा, हे स्टोनवाले आहेत आणि हे सिंपल आहेत, आणि हे स्टोनवाले आहेत मुकुट. तर मी स्टोनवाला तुम्हाला काढून दाखवते. आता काढून म्हणजे पटापट. तर हे बघा, किती सुंदर मुकुट आहे स्टोनवालं. कलरफुल आहेत सगळे, जसं आपल्याला वाटलं त्या पद्धतीचं. आणि खूप व्हेरायटीच्या राख्या आहेत, खूप सुंदर सुंदर, त्यासुद्धा दिलेल्या आहेत बाबांनी. आणि हे कपडे आहेत आपल्या देवपाटात ठेवायचे. तर बघा, अशा पद्धतीचे सुद्धा आणलेले आहेत राख्या. आणि ह्या गोटा चांदी राख्या आहेत, हे बघा. तर खूप सुंदर अशा आहेत. ही राखी 100ला एक आहे. 90ला मी तशी देणार आहे, आता 100ला म्हणणार आहे. तर फायनली 90ला त्या घेतीलच. आणि याच्यामध्ये सुद्धा पूर्ण देवराख्या आहे आणि बाकीच्या सिंपल राख्या आहेत, जशा 20वाल्या 30वाल्या अशा पद्धतीच्या त्याच्यामध्ये आहेत. तर इतकं सारं बाबांनी सामान आणून दिलेलं आहे. आधी सारखं तेच आधी खाली केलं ना आपण, त्याच्यामध्येच लावा आधी सामान. तर आता हे सगळं मी परत लावून ठेवत आहे, कारण मी बघितल्यानंतर असंच सामान ठेवलं होतं ते, मग लक्षात आलं नंतर की व्यवस्थित भरल्या नाही गेलं, म्हणून जागा होत नव्हती. आणलं तेव्हा आरामात सगळे व्यवस्थित बसलेलं होतं 2 बॅगमध्ये, म्हणून आता परत काढत आहे. तर लक्षात आलं की तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करायचा होता. तर अशा पद्धतीने इतका सारा, म्हणजे खूपच जास्त आहे. दिसायला इतका जरी असला तरी खूप जास्त माल आहे हा आणलेला. 2 बॅग मोठमोठ्या बॅगा आहेत त्या. तर 2 मोठमोठ्या बॅगा म्हटलं म्हणजे खूप जास्त याच्यामध्ये सामान बसते. तर आता जेव्हा मी बाहेर निघेल हे म्हणजे विकण्यासाठी, तेव्हा तुमच्याबरोबर नक्की ब्लॉग शेअर करेल. ठीक आहे, चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.